विद्यार्थी मित्र, कुठल्याही प्रकारची ॲडमिशन असू द्या, इंजिनिअरिंगची ॲडमिशन असू द्या, मेडिकल कॉलेजची ॲडमिशन असू द्या, इव्हन 11वीची ॲडमिशन असू द्या, किंवा जर मुलाला पहिल्या वर्गामध्ये टाकायचं असेल तरी वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट, वेगवेगळ्या प्रकारचे दाखले हे कंपल्सरी लागतात. त्याशिवाय कुठेही ॲडमिशन भेटू शकत नाही. कुठल्याही प्रकारच्या स्कॉलरशिपचा जर फॉर्म भरायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट हे लागतातच. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा दाखला म्हणजे जातीचा दाखला, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कास्ट सर्टिफिकेट म्हणतो. तर कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि कास्ट सर्टिफिकेट हे कुठल्या कार्यालयातून काढायचं असते त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, कास्ट सर्टिफिकेट किंवा जातीचा दाखला. सगळ्यात आधी ज्या मुलाचा किंवा मुलीचा जातीचा दाखला काढायचा असेल तर त्याचा जर शाळेत शिकत असेल तर बोनाफाईड सर्टिफिकेट, जर 10वी पास झालेला असेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट, किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट TC. हे मुलाचं किंवा मुलीचं. त्यानंतर मुलाच्या किंवा मुलीच्या वडिलाचं, वडिलांचे लिव्हिंग सर्टिफिकेट. वडिलांचं लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल तर चुलत्याचे LC. चुलते नसेल तर आत्या. आत्याचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. आत्याचे जर नसेल तर आजोबा. आजोबांचं स्कूल लिव्हिंग, एवढे डॉक्युमेंट हे लागतात. त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे रेशन कार्ड. चौथं डॉक्युमेंट आहे लाईट बिल. इलेक्ट्रिसिटी बिल किंवा टॅक्स रिसीट. त्यानंतर दोघांचे आधार कार्ड. 5वे डॉक्युमेंट आहे आधार कार्ड. एवढे डॉक्युमेंट हे कंपल्सरी लागतात. जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं किंवा सेतू कार्यालयामध्ये जायचं. ते सगळ्या डॉक्युमेंटच्या ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक सेट बनवायचा. त्याचबरोबर झेरॉक्स कॉपीचा एक सेट बनवायचा. तिथं जाऊन ॲफिडेविट करायचं. ॲफिडेविट केल्यानंतर ऑनलाईन स्वरूपात ते ॲफिडेविट असते, ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरला जातो आणि ते तिथून NDO ऑफिसमध्ये ते डॉक्युमेंट सगळे पाठवले जातात. तिथून 15 दिवसानंतर तुम्हाला हा जातीचा दाखला किंवा कास्ट सर्टिफिकेट हे मिळतं. सगळे डॉक्युमेंट जर व्यवस्थित असेल
तर प्रकरण ताबडतोब मंजूर केले जाते. आणि डॉक्युमेंटमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर प्रकरण नामंजूर केले जाते. तर आता याच्यामध्ये जर समजा वडील शिकलेले नाही, चुलता शिकलेला नाही, पण जर समजा शिकलेले नाही पण समजा वडील किंवा चुलते सरकारी नोकरीमध्ये असेल तर यांचं एक नोकरीचं सेवा पुस्तक असते. सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानाचा उतारा पण चालतो. जर कुटुंबामध्ये कोणी शिकलेलं नाही पण सरकारी नोकरीमध्ये आहे तर नोकरी सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानाचा उतारा चालतो. किंवा जुना 7/12 हा ब्रिटिश काळातला हा पण चालतो. हा 7/12वर जुना 7/12 जर पाहिला तर या 7/12वर आडनावाच्या ठिकाणी डायरेक्ट जातीची नोंद दिसते. जशी समजा एखाद्याचं आडनाव वाघमारे आहे तर 7/12वर डायरेक्ट SC कॅटेगरीला असेल तर आडनावाच्या ठिकाणी महार असेल किंवा मांग असेल किंवा चांभार असेल अशी नोंद ही झाली SC कॅटेगरीसाठी. जर समजा ST कॅटेगरीला उमेदवार असेल तर महादेव कोळी किंवा फासेपारधी अशी नोंद होते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या देशामध्ये वेगवेगळे असे प्रवर्ग आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी आहेत. जशी SC, ST ह्या कॅटेगरीसाठी 1950च्या पुराव्याची अट आहे. म्हणजे जर एखाद्या मुलाचा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट किंवा जातीचा दाखला काढत असेल, त्याच्या वडिलांचा जन्म किंवा चुलत्याचा जन्म किंवा आत्याचा जन्म किंवा आजोबाचा जन्म 1950 पूर्वी झालेला असायला पाहिजे. 1950 पूर्वीचा जन्माचा कुठले डॉक्युमेंट जुनं डॉक्युमेंट असेल तर SC आणि ST चं प्रकरण हे मंजूर होते. नाही 1950 डॉक्युमेंट नसेल तर प्रकरण हे नामंजूर केले पाहिजे. हे झालं SC आणि ST साठी. OBC साठी पुराव्याची अट आहे 1962. आता OBC मध्ये बऱ्याच जाती आहेत. माळी आहे, साडी आहे, कुंडली आहे, तेली आहे, सुतार आहे. या सगळ्या जातीसाठी जन्मतारखेची अट आहे 1962. म्हणजे ज्या मुलाचं कास्ट सर्टिफिकेट काढणार आहे, जातीचा दाखला काढणार आहे, त्याच्या वडिलांचं किंवा चुलत्याचं किंवा आत्याचं किंवा आजोबाचा जन्म 1962 पूर्वीचा असायला पाहिजे. त्यानंतर आहे NT. त्याच्यामध्ये NT A, B, C, D असे ग्रुप आहेत. तर यांच्यासाठी पण वयाची अट आहे
1967 म्हणजे 1967 पूर्वीचा जर त्यांच्याकडे पुरावा असेल तर त्यांचं प्रकरण हे मंजूर केलं जाते, अन्यथा प्रकरण नामंजूर केलं जाते. प्रकरण नामंजूर झाल्यानंतर परत डॉक्युमेंट द्यायचे, परत अर्ज सबमिट करायचा, त्यानंतर ते सर्टिफिकेट दिलं. अशा प्रकारे उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला काढण्यासाठी वेगवेगळे डॉक्युमेंट लागतात. विद्यार्थी मित्र, तुम्हाला आवश्यक वाटल्यास हा स्क्रीनशॉट इथे काढून ठेवावा. काही जर समजा प्रॉब्लेम आला तर मला कॉल करा, मी आपली जरूर मदत करेल. व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.